क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही चांगले असणारच, पण मी तर एकदमच खुशीत आहे. कारण तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे 1,00,000 यूट्यूबरचा टप्पा हा आयदर मी आत्ता पूर्ण केलेला असेल, जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ बघाल, किंवा अगदी पूर्ण करायच्या मी कोपऱ्यावरती उभा असेन. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे याच वर्षामध्ये दोनदा आपल्याला हुरूर लागलेली आहे. जे कोणी खेळप्रेमी आहेत त्यांच्याकरता दोनदा हुरूर लागलेली आहे. एकदा लागली होती कतारमध्ये फिफाचा वर्ल्ड कप चालू असताना, फायनल मॅच होणार असताना फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना. आपल्याला हुरूर लागून राहिली होती की लायनेल मेसीला विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकारता येणार का. आणि याच वर्षी आपल्याला दुसऱ्यांदा हुरूर लागली आहे की रोहित शर्माला विजेतेपदाचं स्वप्न साकारता येणार का. आणि त्याचाच अहवाल सादर करायला मी नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादच्या बाहेरनं तुमच्याशी संवाद साधतोय. जास्त नाही हो, 1,30,000पेक्षा थोडेसे जास्त प्रेक्षक अंतिम सामन्याचा आनंद या मागच्या मैदानावरती घेणार आहेत. बाप रे बाप, याच्यापेक्षा मोठं काही असू शकत नाही. एक तर 50 षटकांच्या म्हणजे एक दिवसीय वर्ल्ड कपचा अंतिम सामना, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. एकाने 5 वेळा विश्वचषक जिंकलेला आहे, एकाने 2 वेळा विश्वचषक जिंकलेला आहे. दोन्ही संघांच्या बाबतीत एक गोष्ट नक्की आहे की अरे कदाचित हा संघ आला असता, अरे कदाचित तो संघ आला असता, अशा शंका कुशंकांना काही जागा नाही आहे. भारताच्या बाबतीत तर अजिबातच नव्हती. कारण साखळी स्पर्धेतले 9 सामने, उपांत्य सामना सगळं दणदणीत जिंकून भारतीय संघ अंतिम सामन्यात आलेला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने पहिले 2 सामने गमावले, नंतर मात्र सगळे जिंकलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीतही आता शंका घ्यायला चान्स नाही, कारण ते दणदणीत खेळूनच फायनल मॅचमध्ये आलेले आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम सामना रंगणार आहे हे नक्की. माझा अंदाज पहिल्यांदाच सांगतो, हा सामना एकतर्फी होणार नाही. जिंकणारा संघ जो कोण असेल त्याला प्राणाची बाजी लावायला लागणार, सर्वोत्तम क्रिकेट खेळायला लागणार, विचारलेल्या अनेक प्रश्नांना उत्तरं द्यायला लागणार. आणि त्याच्याकरता मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो, भारतीय संघ सज्ज आहे. तुम्ही म्हणाल ह्याच्यात वेगळं काय? वेगळं अशा अर्थाने आहे की आता भारतीय संघ 1 मॅच ॲट अ टाईम ही थेअरी चांगली पाठ करू नये. 9 सामने जिंकले म्हणून ते उपांत्य सामन्यामध्ये गाफील राहिले नाहीत. ते म्हणले झाले ते झालं, उपांत्य सामना वेगळा खेळू. न्यूझीलंडचा संघ अजिबात कमजोर नाही आणि त्या दृष्टीनेच तयारी केली, त्या दृष्टीनेच खेळ केला आणि त्या दृष्टीनेच विजय मिळवलेला आहे. त्या सामन्यामध्ये भारताच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग ते नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग करणं असू देत, मोठा स्कोर उभारणं असू देत, नंतर सुरुवातीला काही धक्के समोरच्या संघाला देणं असू देत, आणि नंतर पार्टनरशिप ब्रेक करून विजयाचा प्रवास असू देत. मला वाटतं हे सुद्धा तसंच विकेट असेल नरेंद्र मोदी स्टेडियमचं, की जिथं बॅटिंगला थोडीशी मदत होईल आणि नंतर हे विकेट किंचित स्लो असेल. फास्ट बॉलरला इथे झपाझप मदत मिळेल असं मला वाटत नाही. त्यामुळे सुरुवातीला अजून एक अंदाज सांगतो, आत्तापर्यंत भारतीय संघामध्ये अनावश्यक बदल झालेले नाही आहेत. या सामन्यामध्ये जर का भारतीय संघ व्यवस्थापनाला असं वाटलं की हे जे विकेट आहे हे ब्लॅक सॉईलचं विकेट आहे, ब्लॅक सॉईलचं, त्यामुळे ह्याच्यावरचा संथपणाचा अंदाज जर का राहुल द्रविड आणि रोहित शर्माला लावता आला तर कदाचित सिराजच्या जागी अश्विनची निवड होईल. परंतु मला तरी आत्ताच्या घडीला असं वाटतं चर्चा होईल, परंतु परत तीच टीम खेळली जाईल. पण अश्विन खेळला तर एकदम आश्चर्य वाटायला नको म्हणून फक्त तुम्हाला अंदाज सांगून ठेवला. बाकी काही बदल होईल मला अजिबातच वाटत नाही. पहिल्यांदा तुम्हाला ऑस्ट्रेलियन संघाबद्दल थोडंसं सांगतो, कारण ऑस्ट्रेलियन संघामध्ये काही खेळाडू नक्कीच असे आहेत की ज्यांच्यामधला दम हा नाकारता येणार नाही. सलामीला येणारा वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेड डेंजरस जोडी आहे. दोघेही लेफ्ट हँडर आहेत, दोघेही प्रचंड आक्रमक आहेत आणि त्याचबरोबर फटके हवेतनं आणि जमिनीवरनं मारताना अजिबात घाबरत नाहीत. आत्ताच्या घडीला मिडल ऑर्डर जी आहे त्याच्यामध्ये मार्श जो आहे तो मार्श हा सुद्धा डेंजरस प्लेयर आहे. आऊट झाला तर लवकर आऊट होतो, नाहीतर तो फोडायला लागला की कोणाचं ऐकत नाही. त्यामुळे भारतीय संघाला या तिघांनाही बाद करण्यासाठी नेहमीप्रमाणे जान लावायला लागेल आणि ते जर का यश मिळालं तर ती मोठा ब्रेक थ्रू असेल आणि तिथनं मग भारतीय संघाला यशाचा प्रवास करता येईल. लबुशेन आहे आणि स्टीव्ह स्मिथ आहे, माझ्या मते ते टॉप फॉर्ममध्ये नाही आहेत. ते थोडीशी चाचपडत बॅटिंग करतायत.
गट्स आहेत त्यांच्याकडे, एकीकडे संयम आहे, दुसरीकडे गट्स आहेत, अनुभव पण आहे, पण ॲट द सेम टाईम ते टॉप फॉर्ममध्ये नाही आहेत. नंतर येणारे जे खेळाडू आहेत त्याच्यामधला मॅक्सवेल अर्थातच धोकादायक खेळाडू. ही म्हणजे अशी गाजराची पुंगी आहे ना की अरे बापरे, वाजली तर कांठाळ्या बसवते, नाहीतर ती गपचूप जो कॅप्टन असतो त्याला म्हणजे पॅट कमिन्सला खायला लागते. एखादीच इनिंग तो खेळतो, लाजवाब खेळतो, जशी इनिंग त्याने अफगाणिस्तान विरुद्ध खेळली. भारतीय संघाने या सगळ्यांकरता योजना आखलेली असेल आणि त्याचा पाठपुरावा आपले बॉलर्स करायला सक्षम आहेत, ही गोष्ट नक्की आहे. ऑस्ट्रेलियाच्या बॉलिंगबद्दल जर का बोलायचं झालं तर 3 अनुभवी फास्ट बॉलर्स आहेत. स्वतः पॅट कमिन्स कॅप्टन आहे, नंतर त्याच्याचबरोबर स्टार्क आहे आणि हेझलवूड आहेत. दादा बॉलर्स आहेत, शंकाच नाही. फक्त या विकेटवरती त्यांचं किती चालेल हे मला माहीत नाही. पॅट कमिन्सचं चालेल, कारण पॅट कमिन्स हा स्लो बाउन्सर टाकतो, यॉर्कर टाकतो, त्याचबरोबर स्लोअर वनही टाकतो आणि कटर्सही टाकतो. या सगळ्याचं मिश्रण करून तो मला वाटतं अडचणीतनं मार्ग काढू शकतो जर विकेट तेज नसलं तर. परंतु जर का नवीन बॉलचं बोलायचं झालं तर स्टार्क सुरुवातीला नक्कीच परिणाम साधायचा प्रयत्न करतो आणि तोही नेहमीप्रमाणे असाच बॉलर आहे की जो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट टाकतो. सुरुवातीला बॉल हवेत बाहेर आणि टप्पा पडून आत, हा त्याचा स्टॉक बॉल आहे. यॉर्कर त्याचा फार सुरेख आहे, उंचापुरा आहे, वेगवानसुद्धा गोलंदाजी टाकतो. हेझलवूड जो आहे तो एकदम काय म्हणतात त्याला सावधपेक्षाही कन्सिस्टंट बॉलर आहे. एकाच टप्प्यावरती बॉल टाकून आत बाहेर करण्याकरता तो पटाईत आहे. त्यामुळे या सगळ्यांना सुरुवातीच्या काळामध्ये लय मिळून न देणं हा प्रयत्न रोहित शर्माचा असेल. त्यांच्या फिल्डिंगबाबत मला अजिबात शंका नाही. आणि शेवटचा जे मुद्दा आहे बॉलिंगमधला तो म्हणजे ॲडम झॅम्पाचा. हा बॉलर असा आहे जो लेग स्पिन खूप वळवत नाही, स्टंप टू स्टंप बॉलिंग टाकतो, तिथनंच थोडासा बाहेर वळवतो. गुगली मात्र त्याचा खूप चांगला आहे, फ्लिपर त्याचा चांगला आहे आणि म्हणून त्याला यश मिळालेलं आहे. भारतीय संघ तो आणि मॅक्सवेलला किती डोक्यावरती घेतात का त्यांना जागेवरती ठेवतात हे बघायला मी तुमचा प्रतिनिधी म्हणून नरेंद्र मोदी स्टेडियमवरती हजर राहणार आहे. आता भारतीय संघाबद्दल बोलूया. किती बोलावं आणि काय बोलावं मला खरोखर कळत नाही, कारण गेल्या सामन्यामध्ये जे एक थोडीशी कमतरता होती, शुभमन गिलनीसुद्धा पाऊण शतक झळकावलेलं होतं ऑलमोस्ट, आणि त्यानंतर त्याला थोडे क्रॅम्प्स यायला लागले म्हणून तो आत गेला. पण आता भारतीय संघाच्या बॅटिंगमध्ये वैगुण्य काढताच येणार नाही. सगळे बॅट्समन टॉप फॉर्ममध्ये आहेत. अपेक्षा जे आपण म्हणतो ना अजून थोडंसं वाढत जातात, तशी गोष्ट जर का बोलायची झाली तर रोहित शर्माबद्दल आहे. इतकी अप्रतिम सुरुवात करतोय आणि नंतर विकेट देतोय म्हणून मला थोडंसं वाईट वाटतं. त्यांनी जर का फायनल मॅच करता एक खास खेळी सादर केली तर त्याच्यासारखी भार नसेल. आणि ऑस्ट्रेलियन टीमचा कर्दनकाळ म्हणजे विराट कोहली. दरवेळेला त्यांना टेस्ट असू देत, T20 असू देत, वन डे असू देत, तो त्यांना नडतो. आणि आत्ता तो ज्या फॉर्ममध्ये आहे, ज्या धावांचा रतीप त्यांनी घातलेला आहे, 50वे विक्रमी शतक केलेलं आहे, या फॉर्ममध्ये या प्रचंड मोठ्या स्टेजवरती तो काहीतरी चमत्कारिक करायला वेटिंग असणार. श्रेयस अय्यरनी गेल्या काही सामन्यांमध्ये धमाका उडवलेला आहे. त्याच्या खेळीने भारतीय संघाच्या धावगतीला जे काही लय मिळालेली आहे, एक्सप्लोजिव्ह लय, ती जबरदस्त होती. सूर्याला अनफॉर्च्युनेटली किंवा फॉर्च्युनेटली अजून बॅटिंगच आलेलं नाही आहे. वाईट नाही त्याच्यात काय, कारण KL राहुलसुद्धा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. याचाच अर्थ असा की भारतीय संघाची बॅटिंग टॉप फॉर्ममध्ये, त्यांना धक्का देण्याकरता ऑस्ट्रेलियन संघाला फारच काहीतरी करायला लागेल. बॉलिंगमध्ये जर का बोलायचं झालं तर तिथं थोडीशी गडबड अशी वाटते की मोजून 5 बॉलर आहेत. ऑस्ट्रेलियन टीम ही नेहमीच असं असते की जी कमजोर कडी असते त्याच्यावरती ते हल्ला बॉल करायचा प्रयत्न करतात. त्याच्याकरता मानसिक तयारी भारतीय टीमची आहे. फक्त तो हल्ला बॉल करत असताना किती मोठे फटके, स्ट्राईक रोटेशन वगैरे नाही, मोठे फटके हे समोरच्या टीममधले खेळाडू मारू शकतात. तो मॅक्सवेल जो आहे तो कधी सरळ मारतो, कधी रिव्हर्स स्वीप मारतो, पहिल्या बॉललासुद्धा तो मारू शकतो. याच्यामध्ये मला एक मुद्दा वाटतो. तो मुद्दा असा आहे की ऑस्ट्रेलियन टीममधले फार कमी खेळाडू चान्सलेस इनिंग खेळतात, धोका पत्करून खेळतात, वेडेवाकडे शॉट मारायला जातात. त्यामुळे ते संधी देतात. ती संधी कॅचच्या रूपानं जेव्हा हवेत येते तेव्हा ती पकडायला जर का भारतीय संघाला जमलं तर चमत्कार होऊ शकतो. मला वाटतं या सगळ्या दृष्टीने आपलं संघ म्हणून मी नाही म्हणत आहे, खरोखरच भारतीय संघाचं पारडं निश्चितच थोडंसं जड आहे. आणि ह्याच्यामध्ये मला काही असं विशेष कौतुक करण्यासारखी गोष्ट वाटत नाही, कारण भारतीय संघाचा खेळच आत्ता तसा राहिलेला आहे. याचा विचार करता मला वाटतं अंतिम सामन्यामध्ये बॅटिंग पहिली येऊ देत, बॉलिंग पहिली येऊ देत, अजिबात विचार करू नका. आणि तुम्ही विचार करताना गंमत बघा,
काही जणांनी सेमीफायनल जिंकल्यानंतर सुद्धा मुद्दा मांडला की अरे बापरे, ऑस्ट्रेलिया आलं का, मला भीती वाटते. मला 2003 आठवतं. अरे बाबांनो किंवा बायांनो, तुम्हाला 2011 नाही का आठवत? भारतीय संघाने गेल्या 2011 सालच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचे काय हाल केले, 2019च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचे हाल काय केले, हे तुम्हाला नाही का आठवत? सतत तुम्ही निगेटिव्हिटीकडे का जाता? आत्ताच्या घडीला सकारात्मक विचार करण्यासारखं भारतीय संघाच्या कामगिरीत नक्कीच काहीतरी आहे ना. त्यामुळे आपण सकारात्मक विचार करूयात आणि तो विचार करताना हेच ठरवूयात की भारतीय संघाला विश्वचषक जिंकणं हे शक्य आहे. आत्ताच्या 10 सामन्यामध्ये त्यांनी जसा खेळ केला आहे तसा खेळ केला तर त्यांना थांबवणं हे अशक्य आहे. ही गोष्ट आपण मान्य करूया आणि त्यांच्या मागे शुभेच्छांचं ताट घेऊन भरघोसपणे उभं राहूया. आणि मी शेवटचा एक डायलॉग मारतो, मंगलसूत्र की किंमत तुम क्या जानो. हे आमचं ॲक्रिडिटेशन असतं. हे ॲक्रिडिटेशन म्हणजे अधिस्वीकृती पत्र असतं की ह्याच्या जीवावरती आम्हाला कुठलंही तिकीट काढायला लागत नाही, आम्हाला प्रेस बॉक्समध्ये जागा मिळते. याच्यामध्ये गंमत अशी झाली आहे, अहो काय सांगू तुम्हाला, कमीत कमी आज प्रिव्ह्यू डेला 300 पत्रकार आज मैदानावरती हजर होते. आत्ता मी हा व्हिडिओ बाहेरनं करतो आहे पण 300 पत्रकार हजर होते आज पत्रकार परिषद अटेंड करायला आणि नंतर प्रॅक्टिसचा अहवाल बघायला. इतका प्रचंड उत्साह, इतका प्रचंड प्रतिसाद हा या सामन्याला आहे. त्या मानाने प्रेस बॉक्स छोटी असते, 100च सीट्स जास्तीत जास्त दिल्या जातात. टचवूड माझी सीटचे ॲलोकेशन झालेलं आहे, मला प्रेस बॉक्समध्ये बसायला मिळणार आहे. त्यामुळे अजून एक वर्ल्ड कप फायनल कव्हर करायची संधी मला मिळणार आहे आणि ह्यावेळी एवढा विश्वास हा मला खरंच कधी वाटत नव्हता. 2011 सालीसुद्धा टीम चांगलीच खेळत होती आणि उत्तम खेळूनच आपण फायनलमध्ये आलो होतो. त्याच्यापेक्षा काकणभर विश्वास हा आत्ताच्या संघाच्या कामगिरीमुळे, त्यांच्या शांतपणाच्या विचारांमुळे मला वाटतो आहे. आणि खरोखर जर क्रिकेट देवाला मंजूर असलं तर सगळ्या गोष्टी परत एकदा जमून येतील आणि याच नरेंद्र मोदी स्टेडियमवरती विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकारलं जाईल. त्यामुळे आपण क्रिकेटचा आनंद घेऊयात. काही जण पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरहून सुद्धा अहमदाबादला आलेले आहेत. काही जण अक्षरशः बस पकडून आले. तो काय सांगायचं, एक माझ्या मित्राचा मुलगा ट्रेनमध्ये अनरिझर्वड कंपार्टमेंटमध्ये अक्षरशः 2 टॉयलेटच्या मध्ये उभा राहून अहमदाबादला उद्या सकाळी पोहोचणार आहे. याला म्हणतात क्रिकेट प्रेम. याला तुम्ही काही करू शकत नाही. तो ध्यासच असा असतो की जर का माझ्या हातात वर्ल्ड कप फायनलचं तिकीट असलं तर काही करून मी बघायला येणार आणि त्याचबरोबर बाकी किती त्रास झाला तरी मी खेळाचा आनंद घेणार. त्यामुळे 1,30,000 प्रेक्षक या मैदानावरती खेळाचा आनंद घेणार आहेत आणि मला वाटतं कोट्यांनी लोक टी व्हीवरती त्याचा आनंद घेणार आहेत. मी प्रत्यक्ष घेणार आहेत. त्याच्याबद्दल मी क्रिकेट देवाचे आभार मानतो आणि इतका सपोर्ट तुम्ही केल्यामुळे तुमचाही आभार मानतो. त्यामुळे आता तुम्हाला मॅचच्या दिवशी मला जर का फील आला, काही मनात विचार आले तर मी कदाचित एक छोटासा व्हिडिओ जसा सेमीफायनलच्या वेळेला केला होता तसा करायचा प्रयत्न करीन. प्रॉमिस करत नाही, प्रयत्न करीन. पण तो नाही झालं तर फायनल मॅचचा अहवाल आणि तो सुद्धा विजयी अहवाल घेऊन यायची माझी मनोमन इच्छा आहे. बस विश मी लक. बाय बाय.